नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी होताना काही दिसून येत नाही। सर्वसामान्य नागरिकांना आजही आपल्या हक्काच्या कामासाठी लाल फितीत अडकलेल्या कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात। त्यामुळेच गेल्या काही महिन्यात लाचलुचपत विभागाने धाडी टाकून अनेक अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत। आता पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एसीबीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे। ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50,000 रुपयांची लाच मागणाऱ्या वडपाल आणि वनसंरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। विलास सानप आणि रेखा गायकवाड अशी लाचखोर दोघांची नावे आहेत। दरम्यान गेल्याच आठवड्यात परभणी जिल्ह्यात 2 लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आली होती। तक्रारदाराने नवीन पेट्रोल पंप उघडायचा असल्याने वनविभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती। त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्रासाठी विलास सानप यांनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली होती। तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। तक्रारदार आणि आरोपींमध्ये चर्चेअंती 25,000च्या लाचेची रक्कम ठरवण्यात आली। बुधवारी लाच देण्यासाठी तक्रारदार आणि वनपरिक्षेत्रीय अधिकारी वनपरिमंडळ अधिकारी येथे गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी देखील सापळा रचून होते। त्यामुळे वन विभागातील अधिकारी विलास सानप आणि रेखा गायकवाड यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे।